जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही अडचणी आहेत, त्यांचे कमेंट्स आहेत, तर त्याचा सोल्युशन आपण इथं पाहूया। आपले दर्शक कमेंट्स करतात, जात पडताळणीला पुरावा म्हणून सरकारी नोकरीतील सेवा पुस्तकामधील तारीख, जन्म दिनांक, या नोकरी लागला दिनांक यातील ग्राह्य कोणती धरतात? हे बघा, तुम्ही ज्यावेळेस म्हणजे नोकरीला ऍक्च्युली तुम्ही नोकरीला लागल्यानंतर तो तुमच्याकडं म्हणजे सेवा पुस्तक असत, तर त्याच्यामध्ये नोकरीला लागताना म्हणजे तुम्ही जी जात लिहिलेली आहे, तर तुमच्याकडं ती कास्ट सर्टिफिकेट असल्यावरच ते तुम्हाला तिथं ती नोंदवली जाते। आता कास्ट सर्टिफिकेट देताना तुमचा जो शाळेमध्ये ऍडमिशन आहे, तर ते शाळेमध्ये जो ऍडमिशन घेतलेली डेट म्हणजे ती तिथं गृहीत धरली जाते, तुमची जन्मतारीख गृहीत धरली जात नाही। म्हणजेच त्याच्यामध्ये हा उद्देश असतो का मानक दिनांकापूर्वीचे जे पुरावे असतात, तर त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही मानक दिनांकापूर्वी नंतर म्हणजे जर तुम्ही ऍडमिशन घेतलेली असेल आणि मागासवर्गाचे फायदे घेण्यासाठी तुम्ही ते जात लिहिले गेले असं म्हणजे त्यामुळं ते जन्म तारीख जी आहे म्हणजे ती गृहीत धरत नाही। तर तुमची शाळेमध्ये दाखल म्हणजे ती मानक दिनांकापूर्वीची असेल तर समिती त्याला ऍक्सेप्ट करते, परंतु मानक दिनांकानंतरची असेल तर त्याला ते म्हणजे एलसी वर शाळेच्या नोंदणीवरती तुम्ही शाळेत ऍडमिशन घेतली ती डेट धरली जाते। आता सेवा पुस्तकामध्ये ज्यावेळेस जातीचा संदर्भामध्ये उल्लेख असतो, तर तिथं तुम्ही जातीचा दाखला साहजिकच दिल्याशिवाय तिथं नोकरी लागणार नाही। आणि जातीचा दाखला जो दिला जातो तो शाळेमध्ये जो प्रवेश घेताना ती डेट कन्सिडर केली जाते। नोकरी तर तुम्हाला ती नंतर भेटलेली असते, तर ती जॉईनिंगची डेट ती गृहीत धरत नाही। नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्या गावाकडे गाव नमुना 14 नाही पण 67चा पुरावा म्हणून सख्या काकांच्या शाळेचा दाखला आहे, त्यांची जन्मतारीख ही दाखल्यावर 1965 अशी आहे आणि त्याच काकांच्या मुलाची कास्ट व्हॅलिडिटी पण झालेली आहे। दोन महत्वाचे कागदपत्र जोडल्यास आणखी एक सख्या काकांच्या शाळेचा दाखला आणि माझ्या पप्पांच्या शाळेचा दाखला, हो एवढे पुरावे आहेत, भरपूर आहेत। तर तुम्ही ते कास्ट व्हॅलिडिटीला तुम्हाला काही अडचण नाही। तरी आपण दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, आपण जी वंशावळ बनवतो ती जरा सविस्तर आणि विस्तृत करा। आता तुम्ही जसं तुमचे जे काका आहेत, मोठे काका आहेत, तर त्यांच्या पुराव्यावरनं, त्यांच्या मुलांच्या पुराव्यावरनं दुसरे काका म्हणजे लहान काका असतील, मोठे काका असतील, तर तुम्ही आजोबांपासून जी आहे ती वंशावळ घ्या आणि ती सविस्तर विस्तृत करा। म्हणजेच समितीचं पण समाधान होतो आणि वंशावळ ही विस्तृत असली तर समितीला प्रोत्साहन पण मिळतो आणि त्यांना जे शंका संशय निर्माण त्यांचं होत नाही आणि तिथं व्हॅलिडिटीला आपल्याला अडचण येत नाही। आता तुमच्या या व्हॅलिडिटी आहे म्हणजे ब्लड रिलेटिव्हची, तर तुम्हाला त्याची व्हॅलिडिटी म्हणजे रक्त नाते संबंध अंतर्गत म्हणजे ती तुम्हाला व्हॅलिडिटी मिळणार आहे। परंतु आपण काय करतो, फक्त त्याच्यावरती निर्भर न राहता, आता चुलत भावाची कास्ट व्हॅलिडिटी आहे तर त्याचबरोबर त्याच्या शाळा सोडल्याचा दाखला, त्यांच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, तुमच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, असे म्हणजे जेणेकरून नातेसंबंध म्हणजे स्पष्ट होतील आणि तुम्ही ज्याच्यावरनं ज्या रक्त नातेवाईकावरनं तुम्ही तुमची जात सिद्ध करतायत, तर तुमचे त्या नातेसंबंध स्पष्ट झाले तर तुम्हाला जात पडताळणीला अडचण येत नाही। नेक्स्ट कॉमेंट आहे, कुळंबी अशी नोंद असल्याने ई सेवा संचालकाने कुणबी नाही असे कारण देत कास्ट सर्टिफिकेट द्यायला नकार दिला आहे, आता काय करावे? हे बघा, मुळातच कुणबी असला तर आपल्याला ओबीसी सर्टिफिकेट मिळतो आणि 2018चा जो GR आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे
समजा एखाद्या जुन्या डॉक्युमेंटवरती कुन असल, कू असल, तर अशा लोकांना म्हणजे त्याचा जे शॉर्ट मध्ये वगैरे लिहिलेलं असेल तर त्याला म्हणजे त्याचा अभ्यास करून त्याचे जे दुसरे नातेसंबंध आहेत त्यांचे पुरावे वगैरे एक दुसऱ्याची सांगड घालून आणि तिथं जास्त म्हणजे हॅलो हॅलो बोला. नाही, ऑफिसला नाहीये, आज सुट्टी आहे. नाही, आज सुट्टी आहे. ठीक आहे, ठीक. हो हो, ठीक ठीक. तर या अशा प्रकरणामध्ये म्हणजे आपल्याला जे कुळंबी ही जात म्हणजे ही आता म्हणजे आपल्या जे कास्ट लिस्ट आहे बार्टीच्या वेबसाईट वरती दिलेली आहे. जर तुम्ही SC VJNT OBC असाल तर, किंवा तुम्ही जर ट्राईब असाल तर ट्राईबच्या वेबसाईट वरती पण विविध जाती आहेत. तर ह्या जाती ये तो कुळंबी जी जात जी आहे ती जर म्हणजे त्यांच्या याच्यावरती त्याच्या सॉफ्टवेअर मध्ये त्या जातीचा म्हणजे आपल्या कास्ट लिस्ट मध्ये त्या उल्लेख नसतोच कुळंबी म्हणून, तर त्याच्यामुळं मग तुम्हाला तिथं तर नाकार देतो. हा, जर तुमचा फक्त कू असता किंवा कुण नसता या अशा प्रकारे म्हणजे तर ते तिथं म्हणजे अडचण येत नाही. परंतु कुळंबी ही कास्ट मुळातच नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी नकार दिलाय. तरी एकदा तुम्ही जे तहसीलदार आहेत किंवा प्रांत अधिकारी आहेत तर यांच्याकडे तो 2018चा जो GR आहे तो घेऊन जा आणि त्यांच्याशी चर्चा करा, म्हणजे तुम्हाला आणखी म्हणजे त्याच्यामध्ये माहिती भेटेल. नेक्स्ट क्वेरी आहे सर, OBC 27% आरक्षण काढले जाईल का, आणि काढले तर नीटचे PCB ग्रुप मध्ये OBC ला 40% पाहिजे ते 50 होईल का, प्लीज सांगा. मुळात जो तुमचा प्रश्न आहे तोच म्हणजे समजलेला नाहीये. हे बघा, आता नीटच्या ऍडमिशन मध्ये ओपन साठी 50% आहे आणि ज्या वेळेस मागास प्रवर्गासाठी त्याचं म्हणजे 40-45% असं काहीतरी म्हणजे ते कमी आहे PCB मध्ये मार्क्स. तर आता तुम्ही कोणत्या अनुषंगाने बोलतायत, मराठा आरक्षणासंदर्भात बोलतायत का कशाबाबत, तर तुमचा जो मुद्दा आहे तो सविस्तर विस्तृत मांडा. नेक्स्ट क्वेरी आहे सर, कास्ट व्हॅलिडिटी साठी मी खापर पंजोबांचा कुणबीचा पुरावा जोडत आहे बट पुरावा मोडी लिपीमध्ये आहे, तर मला अर्ज मध्ये मोडी लिपीसाठी काही शपथपत्र द्यावे लागेल का व ते कसे बनवता येते. हे बघा, जर तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते मोडी लिपीमध्ये असतील तर ते भाषांतर जे आहे ते केलेलं असणं गरजेचं आहे. आणि भाषांतर केलेला जो आहे तो मोडी म्हणजे शासनाकडं जे रजिस्टर्ड असतात नोंदणीकृत शासकीय नोंदणीकृत जे लिपिकार आहेत त्यांनी ते शपथपत्र आणि त्याचा ट्रान्सलेशन जे आहे त्यांनी करून द्यायचं असतो. आणि ते दिल्यानंतर मग तिथं तुम्हाला ते मोडी लिपीचे डॉक्युमेंट्स प्लस ते लिपिकाराचा जो अफिडेव्हिट प्लस त्याने जे म्हणजे भाषांतर करून जो डॉक्युमेंट दिलेला आहे ते तिथं जोडावं लागतंय. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझ्या आजोबांच्या निर्गम उतारा 1957 प्रवेश आहे, पण उतार्यावर त्यांचे नाव वडिलांचे नाव जीर्ण झाले, आडनाव लोहार आणि पालकांचे नाव आहे, तर कास्ट व्हॅलिडिटी साठी काय अडचण येईल का. हे बघा, आता जीर्ण झाले पण असेल तर तुम्ही ते झेरॉक्स वगैरे जी आहे ती ब्लॅक अँड व्हाईट न काढता बघा त्यातला कलर कॉपी करून आणि म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसत, आणि त्याला लागल्यास जी आहे ते तुमचं जो तहसील ऑफिस मधनं अटेस्टेड करून घ्या, तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार किंवा तहसीलदार, तर ते बेटर राहील.
आणि जर तुमचा मानक दिनांकाचा पुरावा असला तर त्याला काही हरकत येत नाही. आता त्यांचं तुम्ही सांगतायत का आहे आडनाव लोहार आहे, पालकांचे नाव तर कास्ट व्हॅलिड, तर तुम्ही म्हणजे तो पुरावा म्हणून जितका जास्तीत जास्त म्हणजे स्पष्ट दिसल याप्रमाणे त्याचा कलर झेरॉक्स करून आणि मग त्याला अटेस्टेड करून घेतला तर उत्तम राहील. नेक्स्ट क्वेरी है, मेरे वंशावली में एक भाई का नाम डाला, हम 4 भाई है, मुझे गलत जानकारी मिली, मैंने एक भाई का नाम वंशावली में डाला, 3 भाई का नहीं डाला. बड़े भाई ने उनके बच्चों का कास्ट वैलिडिटी बनाई, उनके वंशावली में मेरा नाम नहीं था तो मेरे बच्चे कास्ट वैलिडिटी नहीं बन सका. कमेटी कोई गलती नहीं, हमें सही जानकारी नहीं मिली और हमसे गलती हो गई, हमारा खून का रिश्ता है, इससे साबित करें हम दोनों वंशावली भाई का नाम नहीं, इसे सुधार कैसे. हे बघा, ये देखो, अगर तुम्हारी वंशावल तो हमें बनाना रहती है. अब मैं जो है हमेशा जो मेरे वीडियो में बोलता हूँ कि देखो ये जो वंशावल ये बहुत इंपॉर्टेंस रखता है. हमें जो वंशावल है वो सविस्तर और विस्तृत, यानी जितने अभी जैसे ग्रैंडफादर है, ग्रैंडफादर के बाद में फिर तुम्हारे पिताजी, बड़े अब्बू, छोटे अब्बू, तो ऐसे मतलब मैंने डिटेल में, फिर बाद में पिताजी के, फिर बाद में कितने बेटी बेटियां हैं, बड़े अब्बू को कितनी बेटी बेटियां हैं. ऐसा अगर तुम सविस्तर विस्तृत वंशावल करेंगे, भले उसके अंदर सभी के डॉक्यूमेंट्स जरूरी नहीं है, बीच बीच में अगर डॉक्यूमेंट्स लगाएंगे तो वो उसके लिए मतलब है ये होगा. तो अभी आप क्या करिए, फिर से एक नया मतलब जो वंशावल है वो बना के और उसके अनुरूप आप डॉक्यूमेंट लगाइए. आपके भाई की कास्ट वैलिडिटी हुई है, उनके डॉक्यूमेंट्स वगैरह ऐसे करके आप मतलब डॉक्यूमेंट्स बनाए. अब चारों भाई के डॉक्यूमेंट्स बनाएंगे तो मतलब लाजमी है कि आपके फादर के चारों के इसमें नाम रहेगा. तो ये इससे मतलब साबित होएगा कि आप मतलब सगे भाई हो. तो इस तरह से आप कर सकते हैं. नेक्स्ट क्वेरी आहे, नमस्कार सर, मी कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय केलं, माझ्या आजोबांच्या पुराव्यावर फक्त शिंपी आहे, हिंदू शिंपी नाही. हे बघा, गरज नाहीये. अनेकांचे जे दाखले त्याच्यावरती मध्ये हिंदू जाती पुढे हिंदू लागलाच पाहिजे अशी काहीही गरज नाहीये. तुमच्या म्हणजे जातीचा उल्लेख असेल तरी तेवढं पुरेसा आहे. हिंदू शब्द हे आता चाललंय सगळं हे जातीपातीचं राजकारण. नाहीतर पहिले फक्त आता जसं राजपूत भामटा, काही लोक ते म्हणजे तसं राजपूत भामटा लिहायचे, काही लोक लोहार, असा फक्त तेवढंच लिहायचं. हिंदू अनेक ठिकाणी येत नाही. तर म्हणजे हिंदू शब्द नाहीये म्हणून तुम्ही जाती काही वेगळी होणार आहे असं काही नाहीये. रिलिजियस मध्ये तसा पण हिंदू शब्द असतोच, जाती पुढे हिंदू असलाच पाहिजे बरोबर, म्हणजे त्याच्यामुळे काही अडवणूक होत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर एसबीसी काढण्यासाठी प्रयत्न करत आहे, माझ्या चुलत्याचे आडनाव कांबळे आहे, मांचे नाव कोळी टाकले आणि चुलत्यांच्या आडनावात हिंदू कोळी मराठा असं टाकले, मग यासाठी काय करावं. चुलत्याचा जन्म 1965 आहे, पुढे हिंदू कोळी मराठा टाकले आणि आडनाव कांबळे टाकले. आणि माझ्या वडिलांचा जन्म 1973 आहे, त्यांची जात हिंदू कोळी टाकली आणि आडनाव कोळी. माझ्या टीसी वरती माझं आडनाव कोळी आणि जात हिंदू कोळी. तर माझं जात प्रमाणपत्र काढण्यासाठी काय करावं सर, प्लीज मार्गदर्शन करा. आता हे बघा, तुम्ही जो तुमचा मानक दिनांक आहे तर त्या मानक दिनांकापूर्वीचे पुरावे तुम्हाला तिथं आणि जितके शक्य असेल जुने पुरावे देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला जातीचा दाखला किंवा जात पडताळणी दाखल्यामध्ये अडचण येणार नाही. आता तुम्ही जो आपल्याला जातीचा दाखला जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्या मूळ गावाला काढावा लागतो. आणि आपण ज्यावेळेस मूळ गावाला काढतो तर तिथं जी आपल्याला जातीचा दाखला किंवा पडताळणी दाखला देणारी जी अधिकारी असतात त्यांना त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या जाती आहेत, त्यांच्यामध्ये कोणकोणती आडनाव वापरली जातात हे त्यांना चांगली कल्पना असते. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जातीमध्ये जर कांबळे हे आडनाव वापरत असेल तर तिथं जास्त अडचण येत नाही.
तर समजा आता तुमचे पंजोबा आहेत, त्यांनी कांबळे लावले, काही जे तुमचे म्हणजे रक्त नात्यातले जे काही नातेवाईक असतील त्यांनी कोळी लावला असेल, तर त्याला काहीच अडचण येत नाही. फक्त तुम्हाला नातेसंबंध सिद्ध करण्यासाठी तुम्हाला त्या अनुरूप डॉक्युमेंट लावावे लागतात. आणि जर शक्य झालं तर तुमच्याकडे काही महसुली पुरावे असतील तर ते पण जोडा, शैक्षणिक पुरावे असेल तर ते पण जोडून वंशावळ सविस्तर विस्तृत करा, काही अडचण येत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्या फोर्थच्या टीसी वरती माझं संपूर्ण नाव सूरज उर्फ निखिल यादवराव शहारे आणि 10वी-12वीच्या टीसी वर डोमोसाईल ठिकाणी नाव निखिल यादवराव शहारे आहे, पण कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट उर्फ सूरज निखिल उर्फ सूरज यशोदा शहारे. हे बघा, आता तुम्ही जे सूरज आणि उर्फ म्हणून जे काही लावलेलं आहे तर ठीक आहे ना, तुमचा जो ऍक्च्युअली नाव आहे तो निखिल उर्फ सूरज आहे आणि निखिल उर्फ सूरज यशोदा शहारे. तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट मध्ये दिसतातच. तर काही त्याला म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. तरी पण तुम्ही एक काम करून ठेवा, तुम्ही जे म्हणजे अफिडेव्हिट वगैरे जे आहे ते म्हणजे करून ठेवा का बाबा मला माझे जे डॉक्युमेंट आहेत ते अशा म्हणजे याचे आहेत त्या स्वरूपाचा. आणि तसं पण तुमच्या याच्यावरती निखिल यादवराव शहारे पण आहे, व्हॅलिडिटी वरती पण निखिल यादवराव शहारे आहे, त्याला काही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्या घरचे 5 अफिडेव्हिट व्हॅलिडिटी आहे 2020 पासून, तरी मुद्दाम त्रास देत आहे, काय? हे बघा, असं व्हायला न पाहिजे. परंतु समजा आता तुम्ही जे ऍप्लिकेशन केलंय तर 5 लोकांची जी व्हॅलिडिटी लावली, तर 2017चा GR काय म्हणतो का तुम्ही म्हणजे रक्त नाते संबंधांतर्गत कोणा आपल्या रक्त ब्लड रिलेटिव्हची कास्ट व्हॅलिडिटी दिली तर त्याला महत्वाचा पुरावा म्हणून इतर पुराव्यांची मागणी करू नये. आता तुम्ही ते 5 महत्वाचे पुरावे त्यांना दिलेले, परंतु त्याच्या खाली एक स्पष्टीकरण ते पण त्यांनी सांगितलंय की तुम्ही म्हणजे रक्त नात्या संबंधांतर्गत कास्ट व्हॅलिडिटी दिली याचा अर्थ तुम्ही जात सिद्ध करण्यापासून मुक्त होता असं नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आता 5 लोकांची आपण ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी, आता समजा तुमच्याकडे 5 आहे, ज्याच्याकडे 5 नसतील, एकच असेल, मग अशा वेळेस ते कसं ते त्या संबंधित आपल्या ब्लड रिलेटिव्हची कास्ट व्हॅलिडिटी प्लस त्याचा जो शाळेचा LC असेल ते आपल्याला तिथं जोडायचंय, त्यांचा वडिलांचा शाळा सोडल्याचा LC असेल तो जोडायचंय, आणि म्हणजे अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराच्या वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला, या सगळ्या डॉक्युमेंटला एका PDF मध्ये क्लब करून आपण तिथं अपलोड करू शकतो. आणि प्लस आपण ज्याची व्हॅलिडिटी वापरतो त्याचा काही म्हणजे आयडेंटिफिकेशनचा जो म्हणजे आपण जसं आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, हा पण एक त्याच्यामध्ये ऍड करा. म्हणजे समितीला समाधान होईल का यांनी जी कास्ट व्हॅलिडिटी दिलेली ती नाम सदृश्याचा फायदा घेत दुसऱ्या बिगर नातेवाईकाचा डॉक्युमेंट लावून तुम्ही तुमची जात सिद्ध करत नाहीये, तुमचे ब्लड रिलेटिव्ह आहे असा त्यांचा समाधान होईल आणि त्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला मिळते. आपण अनेक वेळा वंशावळ करताना किंवा डॉक्युमेंट अपलोड करताना कंजूसी करतो, तर तसा करू नका. स्पेशली ज्यावेळेस तुम्ही ब्लड रिलेटिव्हची कास्ट व्हॅलिडिटीवरून आपण आपली जात सिद्ध करतो त्यावेळेस त्या ब्लड रिलेटिव्हचा कास्ट व्हॅलिडिटी, त्याचा शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्या वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला असेल तर ठीक आहे, नसेल तर मग कोणते महसुले पुरावे वगैरे असंच करून म्हणजे तुम्ही तिथं अप्लाय करायला पाहिजे. नेक्स्ट क्वेरी आहे, तहसील मधून नक्कल नोंदणी पत्रक काढले, पंजोबाचे नाव, जातीचे नाव त्या उल्लेख आहे, कास्ट व्हॅलिडिटी साठी पुरावा म्हणून चालेल का? हो, नक्की चालेल. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्ही पंजोबांचं डॉक्युमेंट वापरताय तर हे प्रत्येक प्रकरणामध्ये जात पडताळणी समिती जी आहे प्रत्येक प्रकरण हे संशयाने पाहते. ते कोणता संशय असतो? पहिला संशय असतात तुम्ही महाराष्ट्रातील मानक दिनांकापूर्वीपासूनचे रहिवासी आहेत किंवा म्हणजे परराज्यात आलेले, हा एक त्यांचा संशय असतो. दुसरा संशय काय असतो तर तुम्ही नाम सदृश्याचा फायदा घेत
जे तुमचे नातलग नाहीये त्यांचे डॉक्युमेंट वापरून तुम्ही तुमची जात सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात ना की नाही, तर हा हे म्हणजे त्यांचा संशय असतो. मग या संशयाला म्हणजे मार्ग एकच असतो का आपण आता जसं पंजोबांचं म्हणजे घेतलंय पुरावा, मग त्या पंजोबापर्यंत पासून अर्जदारापर्यंतचे जे नातेसंबंध आहेत ते स्पष्ट होणारे जे पुरावे आहेत, ते शैक्षणिक पुरावे असतील, महसुली पुरावे असतील, तर जेवढे जास्तीत जास्त जुने पुरावे आपल्याला तिथं द्यायचे जेणेकरून आपले नातेसंबंध स्पष्ट होतील. आणि त्याचबरोबर काही वेळा आपल्याकडे डॉक्युमेंट्स समजा आजोबाचा नसेल किंवा कोण दुसऱ्या आणखी कोणत्या याच्यामध्ये त्या साखळीमध्ये पंजोबापासून अर्जदाराच्या साखळीमध्ये कोणाचे डॉक्युमेंट नसेल, तर अशा वेळेस थोडीशी आपली वंशावळ सविस्तर विस्तृत करा, दुसऱ्या पण नातलगांना त्याच्यामध्ये घ्या. म्हणजे समिती जी आहे त्यांना वंशावळ आपली विस्तृत असली का समितीला म्हणजे प्रोत्साहन मिळतो आणि आपल्याबद्दल शंका घ्यायला त्यांना वाव राहत नाही आणि त्यांना नाते संबंध स्पष्ट होतो आणि आपल्याला जात पडताळणी मिळते. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझं बॉर्न आणि एज्युकेशन महाराष्ट्राचे आहे पण माझ्याकडे गव्हर्नमेंट तेलंगणाचं कास्ट सर्टिफिकेट, मग ते सर्टिफिकेट ऑल ओव्हर इंडिया गव्हर्नमेंट बँक पोस्ट साठी. हे बघा, आता मुळात तुमचं शिक्षण महाराष्ट्रात झालं याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी होत नाही. त्याच्यासाठी तुम्ही मानक दिनांकापूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये आलात आणि महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी तुमचा रहिवासी, तरच तुम्ही महाराष्ट्राचे कास्ट सर्टिफिकेट साठी तुम्ही पात्र असाल. आता तुमचा जो तेलंगणामध्ये तुम्ही जन्म झालाय सर, तर तुमचा नेटिव्ह तेलंगणा आहे. आता तुम्ही तेलंगणाला कास्ट सर्टिफिकेट काढलंय. आता तुमचा प्रश्न आहे का गव्हर्नमेंटचे जे ऑल इंडिया गव्हर्नमेंटचे जॉब असतात त्याच्यासाठी तो तेलंगणाचं सर्टिफिकेट चालत. तर हे बघा, कास्ट सर्टिफिकेट मध्ये दोन प्रकार असतात. पहिला असतो तुमचा स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट असतो आणि दुसरा असतो सेंट्रल गव्हर्नमेंट कास्ट सर्टिफिकेट. म्हणजे ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजे नोकऱ्या असतात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शाळेच्या ऍडमिशन असतात तिथं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो. आणि जिथं राज्याच्या नोकऱ्या असतात किंवा राज्याच्या महाविद्यालयामध्ये शैक्षणिक ऍडमिशन घ्यायचे असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तिथले आरक्षणाचे लाभ घ्यायचे असेल त्या राज्यात, तर तिथं तुम्हाला त्या राज्याचा जातीचा दाखला लागतो आणि केंद्राच्या साठी मग तुम्हाला सेंट्रल कास्ट. आता तुम्हाला हे बँकिंग साठी पाहिजे तर तिथं तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढून घेणे पण गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, मुल्ला आडनावाने असणाऱ्या मुस्लिम मध्ये कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणत्या प्रवर्गात येते? हे बघा, आडनावावरनं तुमची जात सिद्ध होत नाही. ठीक आहे, मुस्लिमांमध्ये काही आडनाव अशी आहेत का ती एका विशिष्ट म्हणजे याच्यासाठी, जसं आता अन्सारी म्हणजे जनरली ते जुला लोकच म्हणजे ते वापरतात. तर परंतु असे अनेक आडनाव, आता शेख आडनाव आहे त्याचे सगळ्या म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये म्हणजे VJNT मध्ये पण अनेक शेख आहेत. तर शेख म्हणून किंवा मुल्ला मध्ये पण काही ओबीसी मध्ये पण मुल्ला आडनाव मिळतात, काही म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये मिळतात. तर आडनावावरून जात सिद्ध होत नाही. तुम्हाला ती जात सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे एकतर शैक्षणिक पुराव्यामध्ये तसा म्हणजे उल्लेख असलेला पाहिजे किंवा तुमच्या महसुली पुराव्यावरती तशा जाती संदर्भात उल्लेख असला पाहिजे किंवा तुमचा जो वंश परंपरागत जो व्यवसाय आहे, वडिलोपर्जित जो व्यवसाय आहे त्याच्या संदर्भातील जुन्या नोंदणी असला तरी तुम्हाला तिथं जातीचा दाखला मिळतो. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्याकडे गाव नमुना 14 नाही पण 19 हे कॉमेंट झालेलं आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.